नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर आजचा व्हिडिओ हा माझा खूप स्पेशल आहे. सर्वात पहिलं तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की इथून पुढे मी फक्त तुम्हाला मोटिवेट करणार. आता कसं करणार, काय करणार, कुठल्या भाषेत करणार ह्याच्याशी फक्त तुम्हाला घेणं देणं ठेवायचंय. ते माझी पद्धत थोडीशी वेगळी असेल इतरांपेक्षा, पण आपल्या चॅनलवरती फक्त जेंडर इक्वेलिटी असणार. मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, आपल्या चॅनलवरती ते नाही मुलगे असेच असतात, मुलगी अशीच असते, अजिबात नाही. तर आपण मुद्द्यावरती येऊया. जर तुम्हाला 5-5, 6-6 वर्षे एखाद्या व्यक्ती सोडून गेलेली आहे आणि अजूनही तुमच्या मनातून ती घाण जात नाहीये, अजूनही तुम्हाला असं वाटते की ती असती तर, अरे भावा बहिणी, ती जर असती तर ती अजून घोडे लावले असते. तुला का कळत नाहीये? समज जरा. हे माझ्यासोबत पण झालंय. खाओ माँ कसम. मला सुद्धा वाटत होतं की ती असती तर, तो असता तर, नाही अजून झंड झाली असती जिंदगी. त्यापेक्षा असं समज की ते तुझ्या लायकीचे नव्हते, त्यांना तू डिझर्व करत नव्हतास. बात तो सही है. त्यांना ते चीप लोकच पाहिजे, जे त्यांची चाटणारे, त्यांच्या हाला हा मिळवणारे. समजलं? तुझ्यासारखी असे बिनधास्त बोलतात ना, एकनिष्ठ लोक त्यांना पचत नव्हते. म्हणून तुम्ही अशा लोकांसोबत राहा जे एकनिष्ठ आहेत, जे 10 ठिकाणी ज्यांना ऑप्शन्स असतात त्यांच्यासोबत राहू नका. समजलं? हा एवढासा सुविचार होता आजचा. डोक्यात ठेवायचं, विसरायचं नाही. कळलं?